रामकृष्ण हरी, रामकृष्ण रामकृष्ण हरी. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आमच्या सोबत हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज गोष्टी आहेत. मला एकाच सेकंदाला असं वाटतं की जसा रामाचा 14 वर्षाचा वनवास त्याच्या आईवडिलाविना, कुटुंबाविना, म्हणजे आईवडिलांच्या माध्यमातून, तेव्हा ह्याचा सुद्धा माळेचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण होतो की अशी थोडीशी कल्पना नुकत्याच ह्या 2-4 वर्षात जागृत झाली होती त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून. परंतु भगवंताने 2013 ते 2025 या 12 वर्षाच्या दिंडीमध्ये आपल्या या 13 वर्षाच्या म्हणजे 14 वर्षाची वाट न बघता 13व्या वर्षी भगवंताने त्याला सद्बुद्धी दिली. आणि ही तुळशीची माळ, मला माझा हात लागू द्या या माळेला. वा वा वा, फार सुंदर माळी. मला एक आज जवळ मला गणेश माऊलीचा वारकरी संप्रदायातला प्रवेश मला अतिशय आनंददायी, उत्साह आहे, आनंददायी, आल्हादात्मक आहे आणि सुखदायी आहे. याचं कारण कसं, संत म्हणावे कुणाला, घटस्थान देई त्याला. ज्याच्या वागणुकीने, कर्तृत्वाने, आचरणाने आपलं आढळ स्थान असतं, नेमकं स्थान असतं, आपल्याला काय वागायचं आहे. आणि ह्या आमच्या गणेश माऊलीच्या आचरणामध्ये पूर्णपणे त्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या तत्वाला धरून त्याचं वागणं आहे. तर मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की धन्यवाद देवा, या आमच्या गणेश माऊलीच्या सद्बुद्धी माळ्याची कल्पना दिली आणि आमच्या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24ला आज 48 वर्ष झालेले आहे. आता पुढची कमीत कमी तरी जेवढी ह्याला आयुष्य आहे तेवढी मला खरंच भीती नाही आहे. एक अंतकरण सांगतो, हा अतिशोक्ती नाही आहे, अंतकरणापासून आहे की तुझ्यासारखा खंदा समर्थ. आणि बघ, तुझं माझं आपलं वाद होतील, तत्वाचा वाद, वैचारिक वाद, एखाद्या विषयाला वाद, परंतु तुझ्या मनामध्ये सुद्धा खोटी कपट भावना नाही आणि माझ्या मनामध्ये सुद्धा नाही. शेवटी हे हाताची पाच बोटं सारखे नसतात. त्यामुळं पण तरी सुद्धा जेवढी मला इतर लोकांकडून, आता माझ्या दिंडीमध्ये किती माळकरी लोक आहेत, पण याच्यासारखा गुणी सद्गुणी माळकरी मला भेटला. मला खूप आनंद वाटला. फर्स्ट हे सगळं बोलून दाखवण्यापूर्वी मी बोललो, माझं अंतकरण मोकळं झालं. माळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद माऊलीला रामकृष्णाने. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर दाखविशी, काय देऊ त्याच्या व्हावी उत्तरे, ठेवीत हा पाहिजे उतरा. मी याला संतांचे 2-2 अभंग का म्हणतो, कारण याची वागणूकच संतांसारखी. फक्त माळ 13 वर्ष झाली पण सगळी व्यवस्था त्या संतांची. आता मी माझे 2 शब्द थांबवतो आणि लगेच गणेश महाराजांना विनंती करतो की मला भेटून तुम्हाला कसं वाटलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. मागील आठवड्यामध्येच मी तर महाराजांना भेटायला आलो होतो, त्यांची भेट झाली होती. त्यावेळेस याच आपल्या दिंडीच्या चॅनलच्या माध्यमातून महाराज सुद्धा बोलले होते की काहीतरी एक प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत आनंदाच्या. अगदी बरोबर. आणि ते आता आम्ही सांगणार नाही, त्यावेळेस ते म्हणाले होते. आणि आता त्यांच्याच मुखातून आपल्या दिंडीच्या चॅनलमधून त्यांनी ते व्यक्त केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. 8 दिवसापूर्वी मी आधी कल्पना दिली होती की काहीतरी गोड बातमी येते. तर ती गोड बातमी त्यांनी आता ऑलरेडी सांगून झालेली आहे, माळ घातलेली आहे. मीही ते सांगेल की आता 22 जुलै, दिनांक 22 जुलै 2025 रोजी मी तुळशीची माळ धारण केलेली आहे. ती आता सध्या माझ्याकडे गळ्यात आहे. आणि यासाठी भले 13 वर्ष लागले असतील, परंतु जे असेल ते असेल, परंतु आता ती माळ मी धारण केलेली आहे. आणि माळ मी श्री क्षेत्र देहू या ठिकाणी जाऊन, ज्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा जन्मही झाला, त्याच घरात त्यांनी संसार केला, त्याच घरात त्यांनी उच्च कोटीचा परमार्थ केला, त्याच घरात बसून त्यांनी अभंग लिहिले, त्याच घरामध्ये जाऊन त्यांचेच 10वे वंशज गुरुवर्य हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज देहूकर यांच्याकडून ही तुळशीची माळ मी धारण केलेली आहे. आणि मला त्याचा खूप आनंद आहे, कारण आम्हाला माझाही जन्म हा तुकाराम ह्या नावाजवळ झालेला आहे. ज्या ठिकाणी माळ घातली त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि ज्यांच्याकडून माळ घातली तेही तुकाराम महाराजांचे वंशज आहे, त्याच वंशातले आहे. तर ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वंश परंपरेची माळ मी आता घातलेली आहे, धारण केली. त्याचा मला खूप मोठा आनंद आहे, समाधान आहे मला या गोष्टीचं. आणि याचं पावित्र्य राखण्याचा सदैव मी प्रयत्न करणार. आणि हे झालं माझ्यासाठी, परंतु माझ्या दिंडी, माझी जी दिंडी आहे, माझी दिंडी जी मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24, यासाठी भले मला लिखापडी किंवा ह्या गोष्टीत मला जास्त इंटरेस्ट नसतो. माझा जो आवड आहे जे आत्तापर्यंत आहे
त्याच्यामध्ये अधिकाधिक कशी वाढ करता येईल, म्हणजे भजन म्हणा, प्रवचन सेवा असेल दिंडीचा किंवा आत्मा आहे भजन, म्हणजे दिंडीचा आत्मा म्हणजे भजन आहे आणि त्याच्यामध्ये कशी जास्त प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने वाढ करता येईल याचा मी सदैव आणि चांगला प्रयत्न करेन. हे शब्द मी तुम्हाला या दिल्लीच्या चॅनलच्या माध्यमातून देतो. आणि हेच पाहिजे. व्यवहारामध्ये मला जास्त मी अजूनही कुठल्याही गोष्टीमध्ये आतापर्यंत खूप काही असं भगवंताच्या कार्यामध्ये मी आहे, परंतु त्या व्यवहार कार्यामध्ये मी अजूनपर्यंत कधी नाही. परंतु या क्षेत्रामध्ये तुम्ही मला दुसरी बाजू पण तेवढीच महत्वाची आहे, परंतु मला ती बाजू जमत नाही जास्त. म्हणजे पर्यायी पाटील मला व्यवहार बाजू जास्त मला नाही जमत, परंतु या बाजूमध्ये मी अधिकाधिक जास्त प्रयत्न नक्की करेन आणि दिल्लीचा भजनाचा जो आत्मा आहे भजनाचा तो जास्तीत जास्त कसा वाढवेल याचा मी नक्की प्रयत्न मला फार 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 बरं वाटलं की पुढची 2 वर्ष तर आहेत 50ची अजूनही भगवंताच्या कृपेने, म्हणजे आमच्या जरी कारंड्याच्या मागे जरी मोहिते माऊलींनी आपल्या दिंडीचं मार्गक्रमण केलं तरी याला काही अडचण नाही. रामकृष्ण हरी.